माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु नारायण गिरी अडवंगीनाथ महाराज की जय। विठाला 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 विठाला। साधुबोध झाला तो निरुनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे, मोक्ष रके आला भाग्ये विनटला, ठाईचा मुराला अनुभव, ज्ञानदेवा गुणी संगती सज्जनी, हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो रे पावन झालो चराचरे, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। गोरक्षे जालिंदर चर्पणाश्य अडभंग काणी पमछिंद्राद्या, चौरंगी रेवानक भरतरे संज्ञा, भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा, धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा अभंग आज आपल्या पुढे कीर्तनासाठी सादर केला। या अभंगाद्वारे महाराज तुम्हामा जीवांना अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात। ते म्हणजे असं आहे की जीवनामध्ये एकदा जर साधूचा बोध झाला तर दुसऱ्या बोधाची गरज राहत नाही, आणि त्याचा परिणाम होतो काय, सगळ्या इच्छा कामना तृप्त होतात आणि कुठलीही अपेक्षा शिल्लक राहत नाही, ज्यावेळेस संतांची कृपा आणि साधूचा बोध आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे। महाराजांनी इथे फार सुंदर दृष्टांत दिला। कापराची वात जशी लावली जळत असली की ती शिल्लक राहत नाही, तसं संतांची कृपा ज्ञानाची झाली की जन्म मरण शिल्लक राहत नाही, मोक्ष प्राप्त होतो। या न्यायाप्रमाणे अरे मायबाप हरीचं चिंतन हरीचं नामस्मरण जीवनामध्ये अत्यंत फार महत्वाचं आहे। मोक्ष मिळावा यावा जीवाची तीव्र तळमळ आहे, आणि ते मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर हरीची कृपा झाल्याशिवाय होणार नाही। आणि हरी एकदा कृपा झाली त्याची प्राप्ती झाली की सर्वत्र तो दिसेल, जनावरांमध्ये तोच दिसेल, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला। विठाल आज आपण सर्वजण परम भाग्याने परम योगायोगाने अडवंगनाथाच्या या पवित्र भूमीमध्ये मासिक पौर्णिमेच्या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने आपण जमलेला आहोत। नाथ महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये हरिपाठ मालिकेवरती ही कीर्तनमाला इथे सुरू आहे, आणि आजचा अभंग अत्यंत गोड आहे। वारकरी संप्रदायाच्या सर्वांनाच हा अभंग पाठ आहे, आणि म्हणून या अभंगामध्ये बहार गोड चिंतन माऊली सांगतात। कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपारायण आमचे विनेकरी अण्णाभाऊ महाराज असणे, सुरुवात तिकून करतो म्हणजे बरं होईल। त्यांचीच पंगत आज आहे, महाप्रसाद आज आहे, त्यांना धन्यवाद।
दुसरे विनेकरी रमेश भाऊ पारखे महाराज थोडे लेट झाले, घरचा परिवार येणार होता म्हणून ते इथे उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. हरिभक्तीपारायण ओरपे महाराज, हरिभक्तीपारायण लखन महाराज, हरिभक्तीपारायण कैलास महाराज, हरिभक्तीपारायण गुरुजी काळे गुरुजी महाराज, हरिभक्तीपारायण बाबासाहेब महाराज तात्या असणे आणि हरिभक्तीपारायण भाऊ हुरळे भाऊ, हरिभक्तीपारायण चौधरी महाराज, धर्मनाथ महाराज तगरे, प्रणव महाराज तगरे, आवटी महाराज, थोरात महाराज आणि पाचपीठ महाराज, खालचे सगळ्यांना वाजवणारे ज्ञानेश्वर महाराज काकडे, किरण महाराज अवताडे, आपल्या सर्वांना धन्यवाद. उपस्थित आपण डॉक्टर भोंगळसाहेब आणि मॅडम भोंगळताई या ठिकाणी आहे. संदीप भाऊ आपणही धावपळ करत आला, धन्यवाद आपल्याला. तिरशे काका आहेत, वाबळे आबा आहेत, आमचे आप्पा आहेत, नाना गावातले आमचे आज सर मात्र आवर्जून आलेली आहेत, सरांना धन्यवाद देतो. या ठिकाणी तुवर साहेबांचं आगमन झालं, त्यांनाही धन्यवाद. आपल्याकडे उपस्थित या ठिकाणी संभाजीनगरवरून मुळेसाहेब आणि मुळेताई आवर्जून आल्या, लोखंडे आप्पा आपल्यालाही धन्यवाद देतो. लवाटे भाऊ तुम्हालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे माळवाडगावचे चष्मेवाले, बिगर चष्मेवाले सगळे गावकरी मंडळी, धर्मनाथ महाराजांचे आजोबा काकड महाराज तुम्हालाही धन्यवाद. मेजर शिवाजी भाऊ कवडेसाहेब पहिल्यांदाच आले, आपल्याला धन्यवाद. दत्तूभाऊ लहारे पाटील आणि नवनाथ भाऊ शलार आणि त्यांचा परिवार सर्वांना धन्यवाद आहे. आता आलेले सर्वांनाच धन्यवाद देतो आणि राहिलेले सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो. आपण जस्ट श्रेष्ठ मंडळी इथे श्रद्धेने येणारे सर्वांना धन्यवाद आहे. तुवरसाहेब पुढे येऊन बसा, आपणही आलात, बरं झालं. आपल्याला सर्वांना धन्यवाद. मायबापांनो, राजूभाऊ आपणही धावपळ करत आलात, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. मायबापांनो, भगवत चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत. कारण नामस्मरण जीवनामध्ये जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आमची जीवनाची क्रांती होत नाही. आपण सर्वजण गोरपडे दादा इथे कशाला आलो? भजनाकरताच आलो. कारण भजन एकमेव खानापूरकर आपला हेच उद्देश आहे ना. तुका म्हणे येते भजन प्रमाण, भजन प्रमाण काय थोरपण ताळावेते, काय थोरपण ताळावेते. मायबापांनो, जीवनामध्ये भजन करावा हेच एकमेव उद्देश आणि हे कारण आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, जाळावे काय थोरपण जाळावे ते. भजनाशिवाय थोरपण असेल, तुकाराम महाराज म्हणले ते जाळायचं का? भजन घडत नसेल आणि थोरपण मोठ्यापणा मिळत असेल, तुकाराम महाराज म्हणले त्या मोठ्यापणाला काय जाळायचंय? काय शब्द वापरले बघा ना. काय थोरपण जाळ. भजनाविनं, भक्तीविनं, नामस्मरणाविनं, अन्नदानाविनं, दान धर्माविनं ज्याचं जीवन असेल ते जीवन शून्य आहे महाराज. थोरपण जाळावे ते काय करणार त्याकरता? किती सुंदर विचार आहे. आज ज्ञानोबरायांचा अभंग आपण इथे घेतलेला आहे. मालिका चालू आहे हरिपाठाचं कीर्तन माला. दर महिन्याला हरिपाठावर चिंतन आपण ऐकतो. हा अभंग तर आणखीन उंचीतला आहे, सर्व उंचीतला आहे. कारण साधू जीवनामध्ये साधू काय करतात, संत काय करतात, ऋषी काय करतात, मुनी काय करतात, फार चिंतनीय विषय आहेत बरं का भोसले सर. साधू संत करतात काय, जन्माला येऊन कशा करता आलेले असतात, करतात काय आणि करण्यासाठी काय आलेले असतात, त्याचं उत्तर काय आहे महाराज? ते रात्रंदिवस समाजाचं हित कसं होईल याकरता प्रयत्न करतात. आमचे गुरुवरे नारायणगिरी महाराजांना आपण जवळून पाहिलं. आपण त्यांना सर्वांनी त्यांना अनुभवलेलं आहे.
वयाच्या 109व्या वर्षापर्यंत ज्यांनी कीर्तने केली हो, पोरखेळ गोष्ट आहेत का? आपल्याला 60-70 वय झाली तर बसता येत नाही 2 तास. नारंगिरी बाबा वयाचे 109 वर्षापर्यंत कीर्तन करत होते. महाराज असे महात्मे पुन्हा होणारच नाही. 109 वर्षाच्या वयात त्यांनी क्रांती करावी, कीर्तन करावं. मला वाटतं आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपल्याला ते गुरु मिळाले. आणि असे गुरु मिळाल्याशिवाय परमार्थ कळू शकत नाही. गुरुवारे नारंगिरी महाराजांनी या समाजाला, सर्वसामान्य समाजाला वेळ देऊन अगदी घडवण्याचं काम केलं आणि त्यांना भजन शिकवलं. गंगागिरी बाबांनी तेच केलं, नारंगिरी बाबांनी तेच केलं, नवनाथांनी तेच केलं. आमचे कानिपनाथ महाराज 700 शिष्यांना घ्यायचे आणि गावोगावी जाऊन प्रबोधन करायचे. काय 700 शिष्यासह यात्रा चालत असेल, काय वाटत असेल हो तेव्हा? 700 शिष्य यात्रा घेऊन चालत असेल, काय आनंद असेल, जरा विचार करायला. आणि गोरक्षनाथ महाराज तर नवनाथातले सूर्य आहेत, महाकवी आहेत, आणि त्यांचे शिष्य अडबंगनाथ आपल्याला लाभले, हे आपलं भाग्य आहे महाराज. कारण अडबंगनाथ हे अग्नी नारायणाचा अवतार आहे. अग्नी गोरक्षनाथ महाराजांनी ज्यावेळेस ज्वालामाईचा तो निखार अग्नी काढला, भडभड भडभड जळणारा अग्नी काढला, गौ घास काढला, गोऱ्याला द्यायला लावला, एक माणिक रत्न घातला, तुम्ही पूजा करा तुम्हाला होईल, आणि हा अग्नी तुझ्या पदरात बांधून ठेव. ज्वालामाई घाबरली, ती म्हणाली अग्नी पदरात कसं बांधू महाराज? जळता अग्नी ढेपसा घेतला, गोरक्षनाथ महाराजांच्या हातात होता. आपल्याला चटका लागला तर फेकून देतो आपण. तो हातात अग्नी घेतला आणि ज्वालामाईला सांगितलं पदरात बांधून ठेव. ज्वालामाई लटलट कापायला लागल्या. त्या म्हणल्या पदरात कुठं अग्नी राहतो का? अग्नी कसं राहणार आहे पदरात? शक्य नाही. गोरक्षनाथ म्हणाले जर तू पदरात घेत नसेल, तुला हे घेता येत नसेल, तर तुझ्या पोटात अग्नी कसं सामावणार आहे 9 महिने 9 दिवस? तुला जर अग्निरूपी पुत्र व्हावं वाटत असेल तर हा अग्निरूपी प्रसाद तू स्वीकार कर. आणि नाथांच्या हातावर जळणारा अग्नी ढेपसा, आपल्या भाषेत त्याला काय म्हणतो आपण, निखारतो, आणि तो घेतला आणि हातातून पदरात दिला. महाराज पदर जळाला नाही, शांतता निर्माण झाली. इथे अग्नी प्रसन्न असेल, उष्णता त्रास कशीच करणार आहे? उष्णतेचा त्रास कसा होणार आहे? शीतलता, शांतता निर्माण झाली, आणि म्हणूनच माणिक नावाचं रत्न अग्नी अवतार जन्माला आले. हे भाग्य आहे आपलं. आणि मायबापांनो, नाथ तर सर्वश्रेष्ठच आहे, पण ज्यांच्या जे अवतारच अग्नीचे असेल तर ते भक्ताचे संकट कसे ठेवतील, ते जळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मायबापांनो, हे साधू आहे, हे संत आहेत, जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले असतात. मायबापांनो, ऋषी मुनी जपी तपी संन्यासी काय करतात? आपलं जीवन समाजाला अर्पण करतात. साधूची कृपा कधी होती? साधूची कृपा कधी होते? करून घ्यावी लागते की ऑटोमॅटिक होते की आग्रह केल्यानंतर प्राप्त होते? नाही महाराज, त्याकरता योग्यता निर्माण करावी लागते. लक्षात येतं ना? कौरव आणि पांडव यांचा इतिहास जगाला माहिती आहे. आज कौरव पांडवांचा इतिहास जगाला माहिती आहे. कौरवालाही द्रोणाचार्यांनी शिकवलं होतं, पांडवांनाही द्रोणाचार्यांनी शिकवलं होतं. द्रोणाचार्यच पांडवांचे गुरु आहे आणि द्रोणाचार्यच कौरवांचे गुरु आहेत. पण त्यामध्ये सर्व विशेष कृपा कोणावर झाली असेल तर ती अर्जुनावर. इथे वशिला नाहीये, योग्यता आहे. अर्जुनाची योग्यता निर्माण झाली, अर्जुनाने केली, आणि अर्जुन असा तेजस्वी होता, बुद्धिवान होता, प्रयत्नवादी होता. रात्रंदिवस गुरु चिंतनात असले, गुरु ध्यानात असले, गुरु शिकवत असले की तिथे जायचा. बाकीचे शिष्य फक्त पाठापुरतच येत होते. कलास झाला का तिकडेच ते फाकवाट ठेवून द्यायची आणि पेटी ठेवून द्यायची, आणि सर आले का तेव्हाच हात लावायचे, आहे की नाही? असे शिष्य होते बरेच. पण अर्जुन तसा नव्हता. अर्जुन तसा नव्हता. अर्जुन असा होता महाराज, जेव्हा गुरु जो विद्या देत असेल, गुरु ती विद्या शिकवत असेल, त्या विद्या शिकवत असताना अर्जुन तिथे घेतच होता. कधी एकदा द्रोणाचार्याचे पुत्र अश्वत्थामा, आपल्याला ज्ञात आहे, द्रोणाचार्याचे पुत्र अश्वत्थामा, ज्यावेळेस अश्वत्थामा त्याला ज्ञान देत असताना गुरुदेव द्रोणाचार्य अश्वत्थामाला ज्ञान देतात. एकांत आहे, रात्रीचा प्रसंग आहे, चक्र व्यूह त्या ठिकाणी शिकवत आहे. आपला पुत्र आहे म्हणून नाही, त्याला कोणालाही वाटतं ना पुत्र मोठा व्हावा, पण पुत्राला किती मोठं करून बघा,
योग्यता नसेल तर तो होईलच याची शाश्वती नाही. द्रोणाचार्याचं झालं नाही, तुमची आमची काय कथा. द्रोणाचार्याच्या पुत्राला शिकवत असणारे द्रोणाचार्य शेवटी मोठे जरी असले तरी पुत्रमोह कोणाला सोडित नाही. धृतराष्ट्र सगळ्यात मोठा होता, पण दुर्योधनाचा मोह सुटला का? दुर्योधनाचा मोह सुटला नाही, म्हणून तर एवढं भारत घडलेलं आहे, महाभारत. आणि या ठिकाणी पुत्रमोह झाला, मोठं भावा वाटलं, परंतु तो योग्यतेचा नाही निघाला. आणि अर्जुन मात्र त्याला शिकवत असताना तिथे आला होता. आपल्या पुत्राला ज्ञान देत असताना पाठ संपलेला आहे. विशेष गुरुकुलाची आता खऱ्या अर्थाने शिकवण्याची पद्धत जी होती, टायमिंग होती, तो टायमिंग संपलेली आहे. सगळे विद्यार्थी खेळतात, कोणी त्या ठिकाणी आराम करत आहे. आणि आपल्या पुत्राला व्यक्तिगत ज्ञान आणखीन ॲडिशनल देत असताना, वाढीव देत असताना अर्जुनाने बघितलं, गुरुजी ज्या अर्थी विद्या देतात त्या अर्थी हा खेळण्याचा वेळ, संदीप भाऊ, खेळण्याचा वेळ नाही. ज्या अर्थी गुरुजी देत आहे तोपर्यंत खेळायचं नसतं. गुरुजी ज्ञान शिकवतात त्यावेळेस झोपायचं नसतं. गुरुजी जोपर्यंत जागी आहे शिष्यानी तोपर्यंत झोपायचं नसतं. माझे गुरुजी जागी आहे, मी कसं झोपणार? अर्जुन गेला आणि मग पाहिलं तर आपल्या जो अश्वत्थामा आहे त्या ठिकाणी त्याला ज्ञान देत आहे द्रोणाचार्य. हा गेला जवळ बसला. शिकवतो कोणाला? अश्वत्थामेला. अर्जुनाला बघितलं गुरुदेव, आणि अर्जुनाला बघितलं सद्गतीच झाली. गुरुदेव, अर्जुना, असं मला वाटतं आता माझ्याकडे तू काही शिल्लकच ठेवणार नाहीये. सगळी विद्या तू घेऊन जाणार आहे. ये बाळा बस. त्याच्यावर विशेष कृपा द्रोणाचार्याने केली. का? त्याला बोध केला, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सर्वश्रेष्ठ केलं. याचं कारण काय महाराज? त्याची योग्यता निर्माण झाली होती. जोपर्यंत योग्यता नसेल, पात्रता नसेल, तोपर्यंत ज्ञान मिळेल पण ते कळेलच याची गॅरंटी नाही. दुसरं उदाहरण सांगतो आपल्या महाराष्ट्रातलं. गंगेच्या काठीला पैठण नावाचं क्षेत्र आहे एकनाथ महाराजांचं. आणि पैठण नावाच्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी पाठाला असायचे. नाथ महाराज क्लास घेत असताना विद्यार्थी पाठाला असायचे, पण विद्यार्थ्यात मात्र गोंधळ फार मोठा होता. काही स्वतःला ज्ञानी समजायचे, शिक्षण झालेले समजायचे, बुद्धिवान समजायचे, आणि आपल्यासारखा दुसरा कोणी जगात नाही अशी त्यांची विचारधारा होती. असे स्वतःला समजणारे काही शिष्य होते. पण तिथे एक असा शिष्य होता, नीट ऐका, एक असा शिष्य होता की तो स्वतः साधारण होता, सर्वसामान्य होता, सुशिक्षित जास्त नव्हता, शिकलेला जास्त नव्हता, अनपढ होता, गवार होता, पण त्याची निष्ठा गुरुवर फार प्रचंड होती. गुरुवर एकनिष्ठ, गुरुवर अत्यंत श्रद्धा, जीवापाड प्रेम गुरुवर तो करत होता. आणि मग मात्र त्याचं नाव होतं गावोबा. नीट ऐका, तो गावोबा शिष्य सगळे आले आणि गावोबा आला नाही तर महाराज पाठ सुरू करत नव्हते. शिष्यांची जळफळाक व्हायची, काय गुरुजीला म्हणावा, हा येडा, गवार, अडणी, याला काही कळत नाही, हा शिकलेला नाही, बुद्धिवान नाही, बुद्धिहीन आहे, तरी पण गुरुदेव तो आल्याशिवाय पाठ करत नाही सुरू. हे काहींना बरं वाटत नव्हतं. म्हणजे आत्ताची परंपरा आहे असं नाही बरं का, सगळे ध्यानात ठेवा. ही तेव्हाच सांगतो, 400 वर्षाची घटना आहे ही, 400 वर्षाची घटना आहे. नीट ऐका विद्यार्थ्यांनो. तो आल्याशिवाय गुरु पाठ करत नाही, सुरू करत नाही, ज्ञान देत नाही. आणि तो सर्वसाधारण होता. त्याला लोक येड्यात काढायचे, याला काही येत नाही म्हणून. आणि ज्याला येत नसेल तर त्याला नाव ठेवणारे फार असतात बरं का. येत नसेल त्याला नावं ठेवत नका बसू. त्याला काय येत नाही ते शिकवायच्या नादी लागा. तुमचंही चांगलं होईल आणि त्याचंही चांगलं होईल. विठ्ठल विठ्ठल. हो, एखादा थोडा कमी असेल, एखादा थोडा गुणाने कमी असेल, त्याला ते सद्गुण देत चला. तुमचे वाढेल, त्याचे वाढेल, पण त्याला तुच्छ भावनेने बघू नका आणि त्याला दाबायचा प्रयत्न करू नका. त्याला वर काढायचा प्रयत्न करा. हा धर्म आहे, हा मनुष्य धर्म आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्याच्या कामाला जातो ना, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या कामाला जातो, दुसऱ्याला मदत करतो, तो मनुष्य आहे आणि त्यालाच मनुष्य म्हटलेलं आहे.
मायबापांनो, दया करा, दया करा, क्षमा करा. एखादा चुकलं असेल, क्षमा करत चला. दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छांडिए, जब तक घट लग प्राण. तुलसी दया न छांडिए, जब तक घट लग प्राण. घटात प्राण आहे तोपर्यंत दया करायला सोडू नका. दया केल्याने माणसं लहान होत नाही, ते मोठे होत चालतात. ध्यानात ठेवा. जे झाड वाकलं त्याला तुच्छ समजू नका, जे वाकलं म्हणून कमी समजू नका. जे वाकतं त्यालाच कळ्या आणि फुलं भरपूर असतात आणि फळं येतात, तेच झाड वाकतं. जे वाकतच नाही त्याला फळच नसतात, हे ध्यानात ठेवा. वाकल्याने कमी समजायचं कारण नाही, ज्याला फळं लागतील तेच झाड वाकल्या जातं. जे नम्र झालं समजावं हे जरा परिपूर्ण होत चाललं, आणि नम्रता जीवनामध्ये नसेल समजावं हे अहंकाराचं आहे, अहंकाराने वाढत चाललेले. असं अहंकाराचं झाड कधीच कोणाच्या कामाला येत नाही. साबर नर वाढली काय कामाची हो? तिने काही घरं बांधता येईल का? मायबाप संत या जगतामध्ये नम्रता धारण करतात, योग्यता निर्माण करतात आणि योग्यता प्रदान करतात. आज गावोबा त्या ठिकाणी आला नाही म्हणून क्लास चालू नाही, एकनाथ महाराजांचा पाठ चालू नाही. बाकीचे शिष्य म्हटले, महाराज आम्ही वेळेवर येऊन बसलो, सुरू करा ना. अरे माझा गावोबा नाही आला, माझा गावोबा नाही आला. आणखीन त्यांना आणखीन जळफळाक व्हायची. गुरुजीच त्याचं वर्णन करताय. बरं ये येडं साधं भोळं, याला काही कळत नाही, ज्ञान नीट कळत नाही, समजत नाही, शिक्षण जास्त झालेलं नाही, याच्याकरता गुरुने पाठ थांबावा, हे योग्य नाही. आणि शेवटी तो आला की पाठ सुरू करावा. लोक म्हणाले काय गुरुला म्हणावा काही सांगता येत नाही. काही काही गुरुचा दोष काढायलाच घाबरत नाही महाराज. जाऊ द्या म्हटलं. आमच्या महाराजाला, आमच्याकडे सुद्धा असं एक माणूस जन्माला आला होता महाराज. हे कीर्तनात बोलणं बरं नाही. आपल्या महाराजांविषयी असा एक व्यक्ती होता, त्याचं नाव तुम्हाला माहिती असत सर्वांना, गुरुचे दोष काढणारा. असे माणसाची विद्वत्ता किती असेल ना, महाराज त्यांना नरकाशिवाय पर्याय नसतो. ध्यानात ठेवा. जो गुरुची निंदा करेल, गुरुचे दोष काढेल आणि गुरुची योग्यतेविषयी चर्चा करेल, त्याला नरकात सुद्धा गती चांगली मिळणार नाही महाराज. कारण गुरु हे संत जे आहेत ते भगवत चिंतनात रात्रंदिवस असतात, जगाच्या कल्याणाकरता ते आलेले असतात आणि जगाच्या कल्याणाकरताच त्यांनी अवतार घेतलेला असतो. म्हणून योग्यता निर्माण झाल्याशिवाय संत त्याला देत नसतात. हा दिसायला सामान्य होता पण हसायला मात्र आतून फार भक्त होता. शेवटी त्याला ज्ञान देत असताना एक दिवस गुरुची तब्येत बिघडली, म्हणजे संत एकनाथाची तब्येत बिघडली. आणि आता पाठ कोण घेणार? संदीप भाऊ पाठ कोण घेणार आहे? मग सगळे म्हणाले आता गुरुची तब्येत बरी नाही, पाठ कोण घेणार आहे? त्यावेळेस गुरुजी म्हणाले, अरे मी शेजारी बसतो, माझा शिष्य गौवाचा पाठ घेतील. लोक तर पोर आणखीन हसायला लागले. जे म्हणाले ज्याला काही त म्हणतं फ येत नाही, ज्याला नीट कळत नाही, ते काय पाठ घेणार आहे? तो काय पाठ घेणार आहे? मग गुरुजींनी सांगितलं, गौबा जी गुरुदेव, अरे माझी तब्येत जरा बरी नाही, आजच्या ऐवजी तू पाठ घे. ठीक आहे महाराज घेतो. त्यांनी डोकं चालवलं नाही. हो नाही नाही नाही. गुरुनी सांगितलं ठीक आहे. पाठ घ्यायला वरपे पाटील, पाठ घ्यायला तो बसला. गुरु शेजारी आहेत आणि तो पाठ इतका सुंदर घेतला महाराज. संस्कृतचा विषय होता, सुंदर पाठ झाला. ज्या वेळेस ते अहंकारी होते ना, काही वाटत होतं आमच्यासारखे विद्वान नाही, आमच्यासारखे शास्त्री नाही, आमच्यासारखे ज्ञानी नाही, ते नतमस्तक झाले. सांगितलं गुरुदेव आज कळालं की तुमची कृपा जास्त कोणावर होत असते हे आज कळालं. तुम्ही बोध कोणाला करतात? ज्याची योग्यता आहे त्यालाच करतात. आणि मग त्या गौबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला संपूर्ण ज्ञान देऊन टाकितलं आणि सांगितलं, आता मी आजपर्यंत भावार्थ रामायण लिहिलं, उर्वरित रामायण तू लिही, माझा आशीर्वाद आहे. सुरुवात केली एकनाथांनी आणि पूर्ण केले गौबानी. कशामुळं? साधूची कृपा झाली, साधूचं ज्ञान मिळालं आणि बोध झाल्यानंतर त्यांनी भावार्थ रामायण पूर्ण केलं. अभंगाचं पहिलं चरण. Thank you.
जय हो. साधू बोध झाला तो निरुनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव. महाराज ज्ञानोबराय म्हणतात साधूचा बोध झाल्यानंतर अशक्य काय. निवृत्तीनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गेले आणि ज्ञानेश्वर महाराज आहे, निवृत्ती दादा आहे, सोपन काका आहे, मुक्ताई आहेत. यात्रा करता करता त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये यात्रा सुंदर चालू आहे. यात्रा करता करता घटना अशी घडली, भावाची ताटाटूट झाली. सर्व भाऊ आहे त्यांची ताटाटूट झाली आणि निवृत्तीनाथ महाराज एका गुहेमध्ये गेले तिथे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये. आणि त्या ठिकाणी एक वाघाची दरकाळी आवाज ऐकला. नामदेव पळू लागले, सोपन काका, मुक्ताई तिघे पळाले आणि पळता पळता त्याच्यातून निवृत्ती दादा दुसरीकडे गेले. जंगल अरण्यात आजपासून 700 वर्षापूर्वीची घटना. या दंडकारण्यात घनघोर अरण्य आणि निवृत्तीनाथ महाराज कुठे गेले कोणाला कळेना. त्या जंगलामध्ये एका गुहेमध्ये गेले आणि तिथं गैनीनाथ महाराजांची भेट झाली. गैनीनाथ बघितल्या दर्शन घेतलं. सांगितलं महाराज तुम्ही या गुहेमध्ये आहात. आपल्या महाराष्ट्रातली त्र्यंबकेश्वरची कथा जी इथे गुरुदेव हा निवृत्ती. एक भयंकर वाघाचा आवाज आला होता. तो वाघ कुठे या दरीमध्ये. महाराज म्हणाले अरे तो आवाज मीच केला होता. तो वाघ बेगान सिंह कोणी नव्हता, मीच तो वाघ होऊन आलो होतो. दरकाळा फोडली, सगळे सैरावैरे धावले, पण तू या गुहेमध्ये आला, या गुहेमध्ये आला. गुरुदेव असं का केलं. तुला अनुग्रह करायचा आहे, अनुग्रहित करायचं आहे, अनुग्रह द्यायचा आहे. द्या महाराज. साधना केली, तपश्चर्या केली, त्या गुहेमध्ये ध्यान केलं आणि निवृत्तीनाथ महाराजावरती गैनीनाथांनी कृपा केली. डोक्यावर हात ठेवला, नतमस्तक झालेले निवृत्तीनाथ महाराज सद्गती झाले आणि त्याच ठिकाणी जो उपदेश केला, ज्ञानोपदेश, आदिनाथांकडून आलेली जी परंपरा, ज्ञानाची शिदुरी गैनीनाथांनी संपूर्ण निवृत्तीनाथाला दिली. पूर्ण ज्ञान मिळालं, नाथ परंपरेतलं ज्ञान मिळालं, कळालं आणि जीवन सफल झालं. आणि ते निवृत्तीनाथ महाराज ते ज्ञान घेऊन आले. त्यांनी ते ज्ञान ज्ञानोबरायांना दिलं आणि ते ज्ञानोबरायांनी दिलेलं ज्ञान गुरुनी या जगाला दिलं. जगाला वाटलं, जगाकरता उपयोग केला, सदुपयोग केला आणि जगाच्या कामाला आलं. ही ज्ञानाची शिदुरी कशामुळे आली. ही आदिनाथांची परंपरा कधी सुरू झाली. गैनीनाथांनी यांच्यावर कृपा केली आणि मग त्यावेळेस त्या साधूने गैनीनाथांनी निवृत्तीनाथावर कृपा केली, बोध झाला आणि तो बोध नाथपंथाच्या रूपाने आलेला तोच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाला मिळाला. याचं कारण कशामुळे आहे. त्या साधूचा बोध निवृत्तीनाथाला झाला आणि म्हणूनच ज्ञानोबराय म्हटले तो ठाईचा मुराला अनुभव. तो अनुभव घेतला त्याच ठिकाणी, त्याच ठाई, त्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये आणि निवृत्तीनाथ महाराज जगाच्या कल्याणाकरता ते ज्ञान देऊ लागले. ज्ञानोबराय म्हणाले ते ज्ञान मला माझ्या श्री गुरुने दिलं. हे आलं कुठून. शंकरापासून. ना तरी आदिगुरु शंकरा
लावूनी शिष्ये परंपरा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती तेच प्रेमामुद्रा गोरक्षानी दिधली पूर्ण कृपा केली गैनीनाथा. आपण सर्वजण म्हणतो ना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत हे मच्छिंद्रमयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रमयाचा आदिनाथ गुरु सर्व मनात टाळे वाजू. जय हो. ए आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत सकळ सिद्धांत हे जय हो. मच्छिंद्राने मला गोरक्षाची गेला गोरक्ष म्हणाला गैनी प्रती मच्छिंद्राने मला गोरक्षाची गेला गोरक्ष म्हणाला गैनी प्रती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत ये मच्छिंद्रमयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रमयाचा ये आदि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्राने बद गोरक्षाशी गेला गोरक्ष म्हणाला गैनी प्रती गयनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मायबाप हे आदिनाथांपासून आलेलं ज्ञान गैनीनाथाला मिळालं. गैनीनाथांनी निवृत्तीनाथाला दिलं आणि ते ज्ञान घेऊन गैनीनाथ महाराज कृतार्थ झाले कृत्य झाले आणि जी इच्छा मनामध्ये होती ती पूर्ण झाली. कृत्य झालो हे कृत्य झालो इच्छा केली ते पावलो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. कशामुळं घडलं असेल महाराज? ही इच्छा तुमची पूर्ण झाली आणि आता साधूची कृपा झाली म्हणून साधुबोध झाला निरुणिया ठेला ठाईचा मुराला अनुभव. साधूची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन होत असतं, जीवनामध्ये बदल होत असतो आणि जीवनामध्ये निश्चित क्रांती घडते. आणि म्हणून साधूच्या बोधाने ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्यानुसार आहे म्हणून सांगतात बाबा रे कशा प्रकारे साधूच्या बोधाने एकदा कृपा झाली आणि त्यांचा बोध झाला की अज्ञान निघून झालं आणि अज्ञात निघून गेलं की ज्ञानाची प्राप्ती होते.
दिवा लावला की अंधकार नष्ट होतो आणि ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला सुंदर वाटचाल करता येते. तसा अज्ञान रूपी अंधकार ज्याच्या जीवनामध्ये आहे आणि साधूची कृपा झाली तर ज्ञानाचा दिवा लागतो आणि अज्ञान रूपी अंधकार संपून जातो. ही साधूची कृपा आहे. आणि म्हणून महाराज ते कृपा प्राप्त करायची असेल, ती कृपा कशी प्राप्त होती आहे? जणू काय संसारात माणसं आपण आरतीच्या वेळेला कापूर लावतो. कापराच्या वातीने ऑक्सिजन प्राप्त होतो, कापराने ऑक्सिजन मिळतो आणि कापूर हा जळत असताना सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण करतो. कापराचा वास पवित्र, कापराचा श्वास घेतला पवित्र. तुम्ही जर अमरनाथला गेलात, जे जाऊन आले असतील त्यांच्या लक्षात येईल बरं का पत्रकार साहेब, अमरनाथला जे गेले असतील ना त्यांच्या लक्षात येईल की अमरनाथमध्ये वर जात असताना पहिलमाल गाव मार्गे जा किंवा बालतड मार्गे जा. मेजर साहेब तुम्ही ड्युटी करून आला तिकडे बरं का. तर त्या ठिकाणी जात असताना तिथे ऑक्सिजनची कमतरता आहे वरती. मग ऑक्सिजन मिळत नाही तर खालून कापूर न्यावा लागतो, खालून कापूर न्यावा लागतो. जेव्हा यात्रा पै केल्या जाईल, आम्ही जेव्हा गेलो ते अनुभवलं. खालून कापूर वरती न्यावा लागतो, तो कापूर आपल्याजवळ ठेवावा लागतो. ऑक्सिजन बंद होतो, कापूर ऑक्सिजन देण्याचं काम करतो. त्यावेळेस श्वासोश्वास बंद झाला तरी तो चालू करण्याचं काम करतो. कोरोनाच्या काळात सुद्धा कापूर लोक जाळायचे. आज आरती केल्यावर कापूर लोक जाळतात आणि त्या आरतीचा आपण आरती कापराचीच घेतो. मग ती कापूर आहे, तो सुगंध देतो, पवित्र करतो. पण त्या ठिकाणी ते सगळं झाल्यानंतर पूर्ण नष्ट होतो. कापूर जळाल्यानंतर काही शिल्लकच राहत नाही. तुम्ही बघा, कापूर जळाला की तिथं शिल्लक काहीच राहत नाही, पूर्ण जळून जातो. कापराची राख राहते का हो? बाकीची राख राहील पण कापराची, कापूर फार जाळा 2 किलो राख निघली, असं कधी घडलं का? असं कधी ऐकलं की तुम्ही? 2 किलो कापराची राख घेऊन आलो, कापराची राखच राहत नाही. तसंच आहे जीवनामध्ये जे कर्म घडत आहे, सत्कर्म दुष्कर्म जे प्रकार आहे कर्माचे, ते कर्म नष्ट करायचे असेल तर साधूची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत ते कर्म नष्ट होत नाही. आणि जोपर्यंत कर्म नष्ट होत नाही तोपर्यंत ते कर्म भोगावं लागेल. चांगलं कर्म घडलं ते भोगावं लागेल, वाईट कर्म घडलं तेही भोगावं लागेल, सत्कर्म घडलं तेही भोगावं लागेल आणि दुष्कर्म घडलं तेही भोगावं लागेल. सत्कर्माने पुण्याची प्राप्ती होईल आणि दुष्कर्माने पापाची प्राप्ती होईल. पाप कर्म घडलं तरी भोगावंच लागतं आणि पुण्यकर्म घडलं तरी भोगावंच लागतं. कर्म भोगल्याशिवाय संपत नाही, ते कर्म नष्ट होत नाही. आणि कर्म नष्ट करायचं असेल तर तुम्हाला सत्कर्माची गरज आहे आणि सत्कर्माची, सद्विचाराची, सद्भावनेची गरज आहे. आणि सद्भावना जिथे मिळते, सत्कर्म जिथे घडतं आणि ज्यावेळेस साधूचा बोध होतो तर कापराच्या वातीवनी जीवन पवित्र होतं. कापरासारखं जीवन पवित्र होतं. साधूची कृपा झाली की मग मात्र कर्मच शिल्लक राहत नाही. इतरत्र सर्वत्र पेरलं तर उगतं, पण वाळूत पेरलं तर वाळूमध्ये पेरल्यावर उगत नाही. बाकीच्या जमिनीत कुठेही पिकेल, खडक जरी असेल, थोडी माती असली तरी पीक येतं आणि काळ्या जमिनीत चांगलंच येतं, पण वाळवंटामध्ये पीक येत नाही. आणि म्हणून एका ठिकाणी प्रमाणे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. ते बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे आणि तिथं ते कर्म करा. तसंच आज तुकोबरायांचा अभंग तो आहे, मला वाटतं गवळण आहे, बरोबर आहे की ना? आपण सर्वजण म्हणतोय. म्हणून ते वाळवंट आहे, बर्वे नीट उत्तम, वैकुंठाची प्राप्त करून देणार ते वाळवंट आहे. वाळवंटात उगत नाही. तसंच आहे, कर्म शिल्लक राहिलं नाही ते जीवन पवित्र होतं. ना दुष्कर्म ना सत्कर्म, हे सगळं त्याला अर्पण करा. मया अर्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्त समे प्रियः यो न रुष्यती न दुष्टीन न सोचती न कांक्षती. ते मला अर्पण कर भगवंत म्हणले. जे कर्म केलं मला अर्पण कर, चांगलं केलं मला अर्पण कर, वाईट घडलं मला अर्पण कर, माझ्यामुळेच घडतंय ना. मग ते त्याला अर्पण केलं की शिल्लक राहत नाही. साधूच्या कृपेशिवाय ते शक्य होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, कशाप्रमाणे कापराप्रमाणे ते जळून भस्म होतं. ज्ञानरूपी कापूर, ज्ञानरूपी बोधरूपी कापूर, ज्ञानाचा बोधरूपी कापूर संत देतात आणि ती कृपा झाली की तो बोध झाला की कापराच्या वातीप्रमाणे सगळं जळून नष्ट होतं. आता मोक्षाची प्राप्ती होती, शिल्लक काही राहत नाही. दुसरं चरण
विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार हर कुमाये विठोबार कुंडलिका वर्ग हरि विठ्ठल पंढरीनाथ सद्गुरु नारायण गिरी अडबंगीनाथ विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये राम रे राम। कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी। कापराची वात जळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, तसं ज्ञानाची प्राप्ती झाली की अज्ञान शिल्लक राहत नाही। आणि म्हणून मायबापांनो ते ज्ञान आम्हाला संत देतात। आम्हाला सद्गुरू नारायणगिरी बाबा जर भेटले नसते तर आम्ही सर्वजण इथे नसतो। नारायणगिरी बाबा भेटले म्हणून आपण सर्वजणी आडबंगनाथाच्या दरबारात आहोत। नारायणगिरी बाबा जर आपल्याला मिळाले नसते तर आडबंगनाथाचे कार्यकाळ उदयाला आला नसता। याला कारण नारायणगिरी बाबाची कृपा झाली आणि म्हणूनच आपण या मंदिरात मिळालो। साधूच्या कृपेने, त्यांच्या बोधाने, त्यांच्या ज्ञानाने आपण वाटचाल करू शकतो। आणि म्हणून महाराज वाटचाल करत असताना ती कृपा, ते ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं आणि मग जीवनात सर्व काही गोष्टी अनुकूल होतात। कापराच्या वातीप्रमाणे ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत दिला। कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ज्योत प्रकाश झाले की ज्ञान मिळतं, अज्ञान निघून जातं आणि मात्र ती शिल्लकही राहत नाही। तसं जीवनामध्ये कुठलंच गोष्ट शिल्लक राहिल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही। पुण्य असेल तर त्या पुण्याच्या जोराने स्वर्ग मिळतो, पाप असेल पापाच्या जोराने नरक मिळतो, ज्ञानी असेल
ज्ञानाच्या द्वाराने मोक्ष मिळतो आणि अज्ञानी जीव असेल, अज्ञान असेल तर त्या अज्ञानाने जीव होतो, भगवत प्राप्ती होत नाही. भगवत प्राप्ती आम्हाला करायची असेल तर आम्हाला संत कृपा व्हावी लागते आणि त्याच्याशिवाय ते शक्य होत नाही. मोक्ष प्राप्त करायचं असेल तर मोक्ष प्राप्त करण्याकरता गुरुकृपा व्हावी लागते आणि मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय आम्हाला सुख समाधान मिळत नाही. मोक्ष मुक्ती मिळण्याकरता आम्ही अट्टहास करतो, आम्ही अन्नदान करतो, आम्ही श्रमदान करतो, आम्ही नेत्रदान करतो, आम्ही या ठिकाणी वस्त्रदान करतो, आम्ही रक्तदान करतो आणि नाहीच कळलं तर मतदान करतो. बस कशाकरता? सुख मिळावा. मतदानाचे पैसे घेऊ नका बरं का, पैसे नका घेऊ. कारण आपल्याला जे कमवले कष्टाचे तेच कधी पुरत नाही तर हे कधी पुरणार आहे बरं का, कधी पुरत नाही मायबाप. म्हणून जे कमवलेले कष्टाचे असतील तेवढेच स्वीकारा. अन्याय पार्जितो धनम, अन्यायाने मिळवलेलं धन ते एक तर येत नाही, आलं तर टिकत नाही, हे ध्यानात ठेवा. शास्त्र सांगतं अन्याय पार्जितो धनम, अन्यायाने मिळवलेलं धन काही दिवस तुम्हाला सुख देईल पण समाधान देत नाही. रात्रंदिवस टेन्शन विचार देतात. म्हणून धन त्याच्याकडे असेल त्यांनी 10 अंश दान करावा. धनाची शुद्धी दानाने होते, मनाची शुद्धी ध्यान भक्तीने होते आणि तनाची शुद्धी सेवेने होते. आज अडबंगनाथाच्या दरबारामध्ये आपण सर्वजण येतात आणि या ठिकाणी येऊन पहिलं आपल्याला मन शुद्धी आहे, नाथ महाराजांची भक्ती करते आणि तन शुद्धी. कोणी जर इथे झाडू मारला, कोणी साफसफाई केला, तन शुद्धी होईल. शबरीने मतंग ऋषीच्या आश्रममध्ये आयुष्यभर सेवा केली म्हणून शबरीचं तन शुद्ध झालं. रामाचं भजन केलं, मन शुद्ध झालं आणि ते शबरी रामाला प्राप्त झाले. मायबाप आपल्यालाही असं भगवंत मिळावं वाटत असेल, मोक्ष मिळावं वाटत असेल तर आपल्यासुद्धा हे विचारधारा असल्या पाहिजे. आम्ही जीवन जगत असताना आपल्यामुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलल्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना, आपल्या कार्यामुळे कोणाला विजा तर पोचत नाही ना. या गोष्टीची जो जाणीव ठेवतो त्याला वेगळा परमार्थ करावा लागत नाही, तो ऑटोमॅटिक घडत असतो. माणसाने फार मंदिरात जाऊन बसलं पाहिजे असंही नाही आहे, फार देवळातच गेला पाहिजेच मोक्ष मिळेल असंही नाही आहे. त्याची चित्तवृत्ती अत्यंत चांगली होत चालावी, प्रभावित व्हावी आणि कोणाविषयी स्वप्नात द्वेष नसावा. वेगळे परमार्थ करायची गरज नाही. कोणाला काय करायचं तिकडं कधीच बघू नका, आपल्याला काय करायचं ते कधीच सोडू नका. आपण दुसऱ्याच्या मागे लागून जर बघत बसलो तर निश्चित आपली हानी झाल्याशिवाय राहत नाही, आपली प्रगती थांबत असते आणि आपली अधोगती होत असते. कोण काय म्हणतं, कोणी काय म्हणल्याने तुमचं काहीच बिघडणार नाही, ध्यानात ठेवा. कारण वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा ईश्वर सत्तेशिवाय हलत नाही. माणसं काय करू शकतील? माणसाच्या हातात काय? हे मी केलं ते मी केलं, जीवन व्यर्थ गेलं रे, प्रत्येकजण असं म्हणत असतो. म्हणून मायबापांनो, माणसाच्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे, माणसाचं फल देणं नाही आहे. अर्जुनाला भगवंतांनी तेच सांगितलं, हे अर्जुना तू कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. कर्म करत असताना निष्काम कर, निष्काम भावनेने कर, फळाची अपेक्षा करू नको. निश्चित तुझी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, तुला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अपेक्षा धरली तर ते कर्म कधीच पूर्ण होणार नाही. आणि म्हणून कर्म करत असताना भगवंतांनी फार सुंदर सांगितलं, सहज कर्म ते कौंतेय. कौंतेय म्हणजे अर्जुन, हे अर्जुना सहज कर्म कर, अट्टहास करून करू नको, आटापिटा करून करू नको. काही काही माणसं उपवास एवढे धरतात, इतके उपवास करतात, गुरुवार आला आहेचे, शुक्रवार आला आहेचे, शनिवार आला आहेचे, काय काय वार येतील, कोणत्या देवाचे उपवास करतात. शास्त्रामध्ये अट्टहास करून करू नका सांगितलं. एक देव धरा, चित्तामध्ये एक देव असावा, एक गुरु असावा आणि तो गुरुमंत्राचा जप केला की इतर करण्याची गरजच नाही. एक धरीला चित्ती एका धरीला चित्ते, तो म्या रखमाईचा पती, तो म्या रखमाईचा पती. एक धरीला चित्ती, तो म्या रुक्माईचा पती. एक विश्वर धारण करावा चित्तामध्ये
आणि तो जर धारण केलेला असेल तर इतर काही गोष्टी करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून मायबापांनो, आम्हाला प्रत्येकाला वाटतं मोक्ष मिळावा, मोक्षाची प्राप्ती व्हावी. आणि मोक्ष मिळवायचा असेल तर जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्ष मिळत नाही. आणि मोक्ष प्राप्त करण्याकरता ज्ञानोबा सांगतात तो मोक्ष कशा प्रकारे मिळतो. मोक्ष रखी आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त. साधूच्या अंकेल्याशिवाय हरिभक्त त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. आणि एकदा साधूची कृपा झाली, संत कृपा झाली. नामदेवाची कथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज मंदिरात जायचे, भगवत प्राप्ती झाली, भगवंत भेटला. नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होते, नामदेवाला देवही भेटले होते. पण जोपर्यंत गुरु भेटले नाही तोपर्यंत देव कळाला नाही. ज्यावेळेस विश्वाखेचर गुरु मिळाले आणि त्यावेळेस सर्वत्र आता देव दिसू लागला. नामदेवाची कथा आपल्याला माहिती आहे. संत सभेमध्ये नापास झालेले नामदेवराया हातात जाण्याबाईनं थापटणं घ्यावं, थापटणं हातात घ्यावं, तपासावं. नामदेवापर्यंत ते थापटणं घेऊन जाणेबाई आली. नामदेव घाबरले, माझ्या डोक्यात नको मारू, मला का मारतेस. घाबरले, संत सभेमधून पळाले. अपमान झाला, लोकांनी निंदा केली. काय महाराज, आतापर्यंत कीर्ती वाढली होती, घाबरले तुम्ही नापास झाले या भक्तीच्या शाळेमध्ये. नामदेवराय म्हणाले, ठीक आहे, जर मी नापास झालो असेल तर मी त्याला विचारील. कोणाला? विठ्ठलाला. काय अधिकार होता हो नामदेवाचा. मंदिरात गेले, देवाला विचारलं, देवा संत सभेमध्ये अपमान झाला, मला नापास केला सर्वांनी, खरंच देवा मी नापास झालो का रे, माझी योग्यता नाही का. भगवंत हसले आणि सांगितलं, नाही नामदेवा तू खरंच कच्चाच निघाला, तो अजून पक्का झाला नाही म्हणले. ते नाही का कुंभार बाबा, डॉक्टर साहेब कुंभार बाबा काय करतात, ते मडके थापतात, त्याला थापटणं असतं ना. हां, थापट त्यामध्ये आमच्या बाई म्हटलं थापट नाही, ते थापटणं असतं हातामध्ये. पक्क झालं की कच्चं बघायला आवा ते असतं, मारून पाहत. परिणाम तो नामदेवराय कच्चे निघाले. देवाने सांगितलं तू कच्चाच आहे. नामदेवराय हसले आणि म्हणाले, देवा खरंच मी कच्चा आहे का. अरे तुझी प्राप्ती करण्याकरता अनेक प्रकारचे साधना करावे लागल्या, व्रत करावे लागतात, तेव्हा तू भेटतो. आता तू मला भेटलेला असून मी कच्चा कसा आहे देवा मला सांग. तेव्हा नामदेवराय म्हणाले, तू सगळं केलं पण तुला गुरुची कृपा झाली नाही, गुरुचा अनुग्रह मिळाला नाही. जोपर्यंत साधूचा बोध होत नाही तोपर्यंत माझी व्यापकता तुला कळू शकत नाही, माझं स्वरूप तुला कळू शकत नाही, मी कुठे आहे तुला समजू शकत नाही. आणि मला जर समजून घ्यायचं असेल तर तुला गुरु करावा लागेल. नामदेवराय हसले आणि सांगितलं, देवा माझ्या योग्यतेचा गुरु कोण आहे तूच सांग आता, कारण मी कोणाला गुरु करू हे मला तू सांग. नामदेवाला त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, जा मराठवाड्यामध्ये
औंढा नक्षत्रामध्ये तिथे एक संत राहतात, त्यांना तू गुरु करून घे. त्यांचं नाव विशोबा खेचर आहे. मग सोलापूर जिल्ह्यातून नामदेवराया, पंढरपुरातून भोसले सर निघाले. जाता जाता मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम, तिथपर्यंत मंदिरात पोहोचले आणि मंदिर औंढानाथाचं बघितलं. त्या औंढानाथाच्या मंदिरामध्ये गेले. दिसा विशोबा खेचर त्या ठिकाणी बसलेले होते. मंदिरात आहे, महादेवाचं मंदिर आहे. ज्याला गुरु करायला गेले तो गुरु पाठ लावून भिंतीला बसला आणि आपले पाय त्या पिंडीवर ठेवले. लक्षात येतं ना, चित्र डोळ्यापुढे आणा. ज्याला हा गुरु करायला गेला, एक तर आधीच गुरुची इच्छाच नव्हती करायची, गेला, देवाने सांगितलं म्हणून गेला. आणि तिथे जाऊन बघितलं तर गुरुनी मंदिराला पाठ लावली आणि पाय पिंडीवर ठेवले. याचं टाळकच बिघडलं. म्हटले असा गुरु, जो देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो त्याला मी गुरु करू? हे कधी शक्य नाही. त्या आमच्या पांडुरंगाला काही कळलंच नाही. म्हटले असा काय गुरु पाठवला? असा काही गुरु योग्य आहे का? मला याच्याकडे पाठवलं, पण हा गुरु देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो, याला मी गुरु कसं करू? पण शेवटी इतक्या लांब आले होते तर चर्चा करू म्हटले. जाऊ दे, गुरु नंतर करू, पण चर्चा करून तर जाऊ ना. गुरु करायची इच्छा संपली. आता असला गुरु असतो का देवाच्या डोक्यावर पाय ठेवणारा? मग सांगितलं, महाराज तुम्ही विशोबा खेचर? म्हटले हो. अहो तुम्हाला गुरु करायला आलो होतो, पांडुरंगाने मला पाठवलं तुमच्याकडे, पण तुम्ही योग्यतेचे नाही म्हटले. तुमच्यासारखा मूर्ख जगात कोणी नाही म्हटले. बघा आता, ज्याला गुरु करायला आला होता त्याला मूर्ख म्हणायला लागला नामदेव. विशोबा खेचर म्हणाले, नामदेवा झालं काय तुला? मला मूर्ख म्हणतो, वेडा म्हणतो, का म्हणतो असंच? सांगितलं, ज्या देवाची भक्ती, ज्या ईश्वराची भक्ती सगळे भक्त करतात, पण त्या देवाला लात लागून देत नाही, त्याच्या डोक्यावर तू पाय ठेवले, तुझ्यासारखा मूर्ख जगात कोण आहे? विशोबा खेचर म्हणाले, जाऊ दे, मला काय म्हणायचं ते म्हणून घे, मला काय नावं ठेवायचं ते ठेव, मला बोलायचं ते बोल बाबा, पण एक काम कर, मी म्हातारा झालो, वयोवृद्ध झालो, आता मला माझे पाय उचलत नाही, मंदिरात माझे पाय पिंडीवर आहे. तू एक काम कर, तुला जर असं वाटत असेल मी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले, नीट ऐका, देवाच्या डोक्यावर पाय ठेवले असं जर वाटत असेल तर एक काम कर, माझे पाय जिथं देव नाही तिथं ठेव, जिथे देव नाही तिथं ठेव. आता याला काय आनंद झाला असेल का? खरं सांगा अर्जुन अप्पा, हा गेला हो तिथे, तडातडा गेला आणि पाय उचलले. महाराज जिथं देव नाही तिथे ठेवायची परवानगी मिळाली, गेला, पाय धरले. आता काय प्रेमाने असेल का ते? खरं सांगा. आता ते पाय देवाच्या डोक्यावर बघितला, आधीच राग आला होता, गुरु योग्यतेचं नाही म्हणून मनात कळालं होतं. आता पाय धरले आणि पाय धरले ना, आता ते पाय उचलले, दुसरीकडे धाडकन आदळले, धाडकन पाय आदळल्या मायबाप. जिथं पाय ठेवणार तिथं पिंड तयार झाली दुसरी. पुन्हा ते म्हटलं, हा काय प्रकार आहे? या पिंडीवरून पाय काढले, दुसरी पिंड तयार झाली, तिथून पाय काढले, दुसरी का तिसरी का ठेवले, तिथं पिंड तयार झाली. जिथे जिथे ते पाय उचलावे, पिंड ठेवावी, पाय खाली ठेवावे, तिथं पिंड प्रकट व्हावी. सगळ्या मंदिरात पाय फिरवले, पण जिथं पाय ठेवावे तिथं पिंड तयार व्हावी. मग लक्षात आलं की माझ्याकडून चुकी झाली. हे देवाच्या डोक्यावर पाय ठेवीत नसून, हे एवढे मोठे अधिकारी आहे, देवा ज्यांचे पाय डोक्यावर घेतो, म्हणूनच पांडुरंगाने मला गुरु करायला पाठवलं. आणि मग ती कृपा झाली, ते ज्ञान मिळालं आणि विशोबा खेचराने कृपा केली, बोध केला. आणि तो बोध झाल्यानंतर व्यापकता निर्माण झाली आणि आता नामदेवाला सगळीकडं देव दिसू लागला. ज्या तिकडं पाहावा तिकडं देव दिसू लागला, सर्वत्र देव दिसू लागला. आणि मग ही गुरुकृपा झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर, जनी वनी जनामध्ये वनामध्ये सर्वत्र देव दिसत असताना, आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुची कृपा झाली, साधूचा आशीर्वाद मिळाला, साधू बोध झाला, मोक्ष प्राप्त झाला, हरिभक्त तो अशा प्रकारे निर्माण झाला की त्याला आवड निर्माण होती, गोडी निर्माण होती. आवडीने गोडीने भक्ती केली की त्याला सर्वत्र हरी दिसू लागतो. शेवटचे चरण.
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम दानदेवा गुढी संगती सज्जनी हरिदिशे जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. ज्ञानोबाराय म्हणतात, आवडीने प्रेमार्थ केला संतांच्या संगतीमध्ये आणि संतांची कृपा झाली की त्याला जनावनामध्ये ईश्वर दिसू लागतो, अशी अवस्था भक्तामध्ये प्राप्त होती. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला आज या ठिकाणी अडबंगनाथाच्या भूमीमध्ये मासिक पौर्णिमेनिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी दर महिन्याची मासिक पौर्णिमा, त्यात हरिपाठातली कीर्तन मालिका, त्यावरती आज साधुबोध झाला, निरुणीय ठेला, ठाईचा मुराला अनुभव, हा अभंगावर चिंतन करत असताना अतिसंक्षिप्तामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. बहुसंख्येने आपण इथे जमलात. थंडी असू नये, आज अजून थंडीच आहे. दुपारची 1 वाजले तरी थंडी काही कमी होत नाही आणि म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आलेल्या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना. या ठिकाणी 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये वार्षिक धर्मनाथ बीज उत्सव सोहळा आपला सुरू आहे, होणार आहे 21वं वर्ष. आणि ज्यांना कोणाला नवनाथ पारायणला बसण्याची इच्छा असेल, आपण पारायणाचा लाभ घेऊ शकतात. सकाळी 7 ते 11 पारायण, 11 नंतर दिवसभर महाप्रसाद, दुपारी प्रवचन आणि दुपारी 2 वाजता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं, नंतर हरिपाठ आरती त्या ठिकाणी आणि कीर्तन महोत्सव आणि अन्नदान आहे. अशा या पद्धतीने हा कार्यक्रम होईल. ज्याला जी सेवा असेल, प्रत्येकजण जी सेवा आपण करतात त्यांनी त्याची सेवा जी करता येईल आपल्याला आपल्या योग्यतेने करावी. ज्याला जी सेवा मिळेल ती नाथांची आपण दरवर्षी करत आहोत. सर्वांनी मिळून हा सुंदर असा उत्सव साजरा आपण करणार आहोत. सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्यांना ज्यांना पारायणला आणि सेवेची संधी घेण्याची असेल आवर्जून त्या ठिकाणी लाभ घ्यावा. झालेली सेवा देवाच्या चरणी, अडबंगनाथाच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. आज ज्यांचा महाप्रसाद आहे ते अडबंगनाथ संस्थांचे विनेकरी आदरणीय अण्णासाहेब पाटील आसने महाराज यांचा हाच महाप्रसाद सालाबादप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आहे. आपण सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो. जाताना आपल्या पत्रिका धर्मनाथ बीजीच्या सर्वांनी घेऊन जाव्या. गावोगावी पॉम्पलेट वगैरे चिटकून लावून द्यावे आणि जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच आपल्याला विनंती. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय.